लेकिन एक सेकंड काय बाई लय डोकं दुखायला लागलं ग बाई त्या डीजेच्या आवाजाने. नको नको झालंय बाई नुसतं. नसते लग्नाला गेले तर परवडलं असतं. काय ते ऊन आणि काय ते तारा. बाई कवर डीजे लावी तिथं कवर नाचत बसते त्या डीजे पुढं. येऊ का बाई? या ना बाई. आल्या काय लग्नाला जाऊन? हा ना लग्नाला गेलते ना. झालं बाई लग्न एकदाच. काय सांगा तुम्हाला. अहो काय काय तरा ते मला तर काय ते जोडा पाटला नाही बाई. अहो तुम्हाला सांगते ते पोरगा असं काळ ध्यान नुसतं आणि पोरगी बाई आपली पोरगी कशी एकदम दुधासारखी पांढरी शिपीत ना. कुस काय कुठून जोडा पाटला काय माहिती. तर मी हळूच विचारलं तिथं तर ते म्हणे गव्हर्नमेंट नोकरीला आहे. बघा आता या असलं गव्हर्नमेंट नोकरी म्हणून बाई कसलं पदरात घालून घ्यायचं का. मला तर काय पटलं नाही बाई. अहो आणि तुम्हाला सांगते अजून. अहो ते काय ते टीव्ही एवढी मोठी लावली ना त्या लग्नात. पिक्चरच पार त्यांचा. हा अहो काय सांगता ते कुठं डोंगराने ती पुढं पळती हा मागं पळतोय. हा हे असलं. अहो आणि एवढ्या पॅन्टी घालून त्या पाण्यात पवातात. ते तसले व्हिडिओ दाखवले त्याच्यावर. काय ते प्री वेडिंग का काय म्हणे बाई. बाई आजकाल काही निघले बाई. मला तर काय पटत नाही बाई. हा सगळीकडेच तसं आहे. सगळी का तसलंच आहे ना आजकाल. जेवण कसं होतं? जेवण बाई. अगं बाई जेवणाचं काय सांगू तुम्हाला. मरणाचे प्रकार बाई त्याच्यात. काय खावा आणि काय नाही. सगळ्याचा एक 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 घास खा. हा. आणि ते आपल्याला कुठं पचत असतं वय तसलं जेवण. आणि अहो ते असं खाली बसून नाही ना. त्याचं ताटं घेऊन जायचे आणि त्याचं भीक मागितल्यावर नीच वाटायचं ग बाई मला द्यायचं. हा ना मी माझ्या हातानेच घेतलं बाई. हा म्हणलं आपल्याला लागन तेवढंच घ्या आपलं आणि कशाला. अहो तुम्हाला सांगते माहिती शेजारच्या बाईनी इतकं वाढून घेतलं आणि इतका त्याचा नासतूस केला की बस. बरं मला काय म्हणायचंय जेवढं खायचंय तेवढंच घ्यावा ना. हाताने घ्यायला ठेवलंय मग काही घ्यायचं का. हा काय ते बुफे का कुफे काय सिस्टीम म्हणे. ये क्या है? पहिलं भारी होतं बाई. असं मस्त आमच्या वेळेस असं पंक्तीला बसवायचे आणि आपलं थोडं थोडं मापात वाढायचे विचारून वाढायचे. हा भारी होतं का नाही. मस्त खाली बसायचं पोटभर जेवायचं आणि मग घरी यायचं. अहो एवढे पदार्थ पण माझे पोट काही भरलं नाही बाई तुम्हाला सांगत. कौन है ये लोग? ते उभं राहून खायचं आणि मला काय ते कहाँ से पटाना. आते हैं ये? खाल्लं उलसक तुलसक आणि आलो घरी तसंच मरून तिकडं. आपलं इथं आलं आणि भाजी भाकरी खाल्लेली परवडली. हा नाही तर काय मग. अहो आणि ते टीव्हीत दाखवलं. हा त्या पोरांनी नाही का तिला उचलून घेतलं ना. आणि अहो त्याची आई नाही का इथं पलीकडेच बसलेली होती माझ्या. आणि ती म्हणती होती बाई घरात काही काम सांगितलं दळण बिळण आणायला तर याला आणायला नको. आणि तिला कसं उचलून घेतोय आता. घरात एक काम ऐकत नाही माझं. बाई म्हणलं सासू तर लईच कडक दिसती. आता पोरीचं काय खरं नाही बाई. हा ना बाई. हा तोंड 12 वाजले होते तिच्या. काय सांगू तुम्हाला. रागानेच बघत होती निस्ती वरमाई. हा कडकच दिसती ग बाई. ते पोरीचं काय खरं नाही बाई. मला तर टेन्शनच आलं बाई. एवढी रागात दिसत होती ना ती बाई. तिच्या बघून मलाच टेन्शन आलं. काय सांगू तुम्हाला. म्हणलं आता काय खरं नाही पोरीचं. हा आता चांगली कामालाच लावी ती काय घरी गेल्यावर तिला. बरं जाऊ दे ते. अहो काय पण म्हणा पण ती बाई जरा फुगीरच वाटत होती. हा आणि त्यात तिचं पोरग गव्हर्नमेंट जॉबला म्हणल्यावर काय तिचा तोरा यागळाच बाई. हा बोलताना पण अशी वेगळीच बोलायची. मी नाही बोलले बाई. मी कशाला बोलू. तिथं बसलेली होती ना मी पाहिली ना बोलताना लगेच कळतंय ना आपल्याला. आपण काय एवढे येडे आहेत काय. हा लईच बाई ग कडकच दिसती. हा श्रीमंतीचं सांगत होती ना लई आमचं लई फ्लॅट आहे ना आमच्या लई शेती आहे ना आमचं लई असं आहे. हा चाललं त्यांच्या गप्पा तेव्हा मी ऐकत होते. हुंडा बी लई असं यांच्याकडून काय माहिती. अहो तुम्हाला सांगते तिचं आहे ना तिच्या लेकाचं. हा तिच्या पोरांचं गुणगानच संपत नव्हतं बाई. नुसतं स्वतःचं गुणगान चाललं होतं. मी तर ऐकू कटाळले आणि मग मी उठूनच आली बाई इकडे लांब येऊन बसली. नाहीतर काय. तुम्हाला सांगते लोक व्यास आहे ना आज पेस नसल्यावानी घेतात. अहो हा अहो ते भलं ताट भरभळ वाढून घ्यायचं आणि सर फेकून द्यायचं. असं कुठं अन्नाचा नासतूस करतेत का. मला तर काय पटत नाही बाई असं. अहो आणि ते फोटो काढायला बाई इतकी गर्दी काय सांगू तुम्हाला. अहो स्टेजवर गेले आणि ते नवरदेव ओळखून ये ना इतका मेकअप तिला की बस. अहो 30,000ची नुसती मेकअप वाली लावली होती. आता मला सांगा ते तोंडावर एवढं फासायला पांढरं कशाला एवढे 30,000 पाहिजे. काय बाई ते आणि घागरं घातलं होतं ते आणि ते असं धरून चालायची बाई नुसती.
अहो फोटो संपला ना त्यांचे, आमचा तर पुढे नंबरच आहे ना. गेलो आम्ही आता स्टेजवर, काय करता लाजकाच गेलो आणि तिथं गेल्यावरती ना ते पोरं इकडून ते पोरी मारण्याच्या गर्दी करून उभ्या. फोटो काढायला नंबरच पुढे येतोय, पण एक फोटो नाही काढला पुढे हो पुढं लगेच. काय बाई मी तर गेले बाई, एक काढला ना आले खाली लगेच, मरते तिकडे म्हणलं. काय बाई सगळ्या लग्नात तेच सुरू आहे आता. हा ना बाई, आता काय करता. इतके मेकअप केलेत ना, ती ओळखत सुद्धा नाही आपल्याला. हा आयर नेला होता काय तुम्ही? आयर वय अहो नेलता ना आयर, मस्त 5,000चा आयर नेलता. साडी ना दाखवते ना तुम्हाला साडी. बघा कस काय दिली मला साडी, बघा आता ही साडी. आता ह्याचं काय करायचं सांगा बरं. घरात ठेवसा वाटाना मला ते. इतका पश्चाताप आला तुम्हाला काय सांगू. इतका भारी आयर दिला आणि हे असलं दिलंय मला. अहो हे पुढं गोधडी लावायच्या लायकीचं तरी हाय का पाताळ, बघा तुम्हीच. मी आता ना जपूनच ठेवते. हा ते येईनच ना त्यांचं कोणतरी माझ्या घरी. हा मग परत त्यांना नेसूनच लावी. मग मला असली साडी दिली का. येऊ दे त्यांना घरी, येऊ द्या, मी पण बरोबर करते. हीच परत नेसून लावीत असते. आता ते कवा यायचे तुमच्या घरी? येतानाच खावा ना व्हायना, 10 वर्षांनी काय येणं व्हायना. मी जपून ठेवते ना पण, आणि मी नावच टाकून ठेवलंय त्याच्यावर. हा आणि त्याला दिसूनच लावित असते मी. मग एवढा चांगला आयर करू, त्याच्यामुळे माझे डोकं उठले. आता लग्नाला जायची इच्छा राहिली नाही माझी अजिबात. हा अहो काय ती गरमी आणि काय ते गरम होतंय, नको झालं बा. आहो आणि ते शेवटी काय आईस्क्रीम दिली बाई, कसलं काय होतं काय, मला ते फ्लेवर काय कळालं नाही बाई. तरी ना खाल्ली माझ्या घसाच बसलाय आता. हा नको ग बाई, परत हे लग्नाला जायलाच नको आता. बस आता मला कुठं जायचंच नाही. नको झालंय पण मला. आणि ते सारं एवढं खाऊन ना असं मळमळल्यावर झाले मला नुसतं. थोडं खायचं ते 2-4 प्रकार. मग लय प्रकार बाई, मी तर उलसकच खाल्लं त्यातलं, पण मला असं कस तरी झालंय नुसतं. हा मी आता नाही झोपच काढते. लय डोकं उठले माझं. जाते बाई मी आता. हा जा तुम्ही जा. हा आम्ही एक झोप काढते.